हॅलो नमस्ते, सानियास लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कसे काय सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमच्या जीवाची आहे खूप आनंदी आणि भरभराटीचं जाऊ ही स्वामीची प्रार्थना. आणि माझी जी आहे ना दिवसाला सुरुवात झालेली आहे, म्हणजे स्वयंपाक जे आहे ते चालू झालेला आहे. आणि आता बघा कसं आहे, मिस्टरांना म्हणून मी तुम्हाला भेंडी करून देते. तर लगेच मिस्टर जे आहेत ते बोलते की आता मला भेंडी नको, मला डाळ बनवून दे. म्हणून जे आहे आता मुलांसाठी भेंडी बनवायची आहे, मिस्टरांसाठी डाळ बनवायची. प्रत्येकाला वेगवेगळं पाहिजे. आणि हे आजच नाही बघा, रोजच आहे. आणि किती बनवणार तुम्ही? रोज एकाला एक बनवायचं असतं. आणि माहीत आहे का, मुलगी जी आहे त्याची बात तिखट खात नाही, नंतर तिचं वेगळंच असतं की मला हे नको आणि मला ते नको. तरी पण मी कांदा आणि टोमॅटो कट करून घेतला आहे. डाळ बनवायची म्हणजे असताना मसाल्याची डाळ खायची आहे. भाज्यांचाच खूप प्रॉब्लेम होतो घरामध्ये, माहिती आहे तुमच्या. आणि हे डेलीचं रुटीन आहे, रोजच आहे. कोणाला काय आवडते, कोणाला काय आवडते. चला अगोदर मी जे आहे ते माझं स्वयंपाक करून घेते. आला का तो? का नाही तर राहू दे, मुलगा आहे ते आलेला आहे. मला भेंडी उचलून घेतली ना, बडबड काय बडबड सुहा म्हणा. दूध गरम करून घेतलंय. रात्री काय झालं होतं माहिती का, लाईट गेली होती आमची. 2 वाजल्यापासून लाईट गेलेली होती, आता आली आहे. स्वामी माझा राम रे, चला अगोदर मी जे आहे तर भाजी करून घेते, कारण की एकदा जर का थांबले ना. आणि लेट साखर घालत आहे मी चहामध्ये. असा चहा खरंच छान लागतो. अगोदर उकळून घ्यायचा, पूर्ण गरम पाणी उकळून घ्यायचं, त्यानंतर चहा पावडर घालायची, त्यानंतर दूध घालायचं, आणि त्यानंतर जेवढी पाहिजे तेवढी साखर घालायची. असा चहा करून मला खूप छान लागतो आणि कलर खूप छान येतो चहा. आणि हे जे आहे चहा तर बिना चिनीचा आहे. आणि हे चहा फक्त माझा आहे, मला चहा न्यायचा आहे. डोकं दुखत आहे सर्दीनं. काय तुला काय? आता मिस्टरांना आणि मुलांना आज जे आहे ते चहा पिण्याची इच्छा आहे माझी. त्यांना पण जास्त गोड नाही आवडत, पण ते गोड जास्त चहा घेत नाही. नको ना पिल्लू. बघा इकडे माझी चहा जी आहे तर तयार झाली आहे. आज घेणार आहे, रोज रोज घेत नाही. काय होतं ते मिस्टरांची आपलं चालू. आणि ह्या महाशीची जी आहे ना, पुढे गेला आहे की नाही, कंटिन्यू बडबड 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 चालू. आवडतं मला पैकी घेऊन. चला अगोदर मिस्टर दाजींना पण चहा करून देते आणि भेंडीची भाजी आणि डाळ बनवून घेते. नंतर तुमच्याशी गप्पा मारते, कारण की टाइम होते तो. भेंडी कट करायची आहे, धुवून घेतली आहे मी, कट करायची आहे आणि भाजी टाकायची आहे. चला या तुम्ही पण सर्वजण चहा घ्यायला. मला सांगा कोण कोण जे आहे तर बिना साखर टाकता जे आहे ते चहा घेतात, नक्की सांगा. हा पण घेते. हा आमच्या इथं घेतात दोघं. मी तर पहिली बार घेले, नाही तर मी चहा घेत नाही, ग्रीन टी घेत असते. तुम्ही एकदा असं बोर नका करत जाऊ. तर इकडे जे आहे तर माझी डाळ झालेली आहे. बहुत बढिया. मालूम आहे अभी आता फ्री मध्ये भेटायला एवढ्या वस्तू तुला घेऊन ठेवल्या, तरी पण तुला आणि फ्री मध्ये काय देणार झाले मी? हा एवढी बॅग घेतली, एवढी कमाई केली आपण 600 रुपयाची, त्यांना कळत नाही काहीतरी दूध द्यायचं.
बघितलं 1000 रुपयाचं तरी खूप आगाऊ झाला आहे आणि मला खूप बडबड 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 चालू आहे. 600 रुपयाची बॅग घेतली. मग आता 1000 रुपयाचं गिफ्ट द्यायला पाहिजे होतं. किती रुपयाची? 1000. अरे काय तू एक घड्याळ दिली असती तरी चालला असतं आणि माझी ती पहिले फुटली. असं येऊन असं असं एकदा असं असं जे आहे असं पार्टीत नसतं. खूप आगाव झाला रे बापरे. हे पण जरा मी जे आहे ना चपात्या करून घेते. आता माझ्या इकडे जे आहे ते दूध गरम करून ठेवलं का की टेन्शन जातं. गरम केलेलं दूध जे आहे का त्या मुलांना प्यायला खूप छान वाटतं, कारण की आता उठल्यावर दूध घेते. चालला का? ओके. आता एवढं तर झालं आहे. दूध गरम करून ठेवलं आहे, झाकून ठेवायचं आहे. असं तर थंड झालं की थंड नाही बरं आहे ना, उलट थंड नाही. चपात्या झाकून ठेवल्या ना की मग टेन्शन निघून नंतर थंड झाला ना की डब्यात घालून ठेवून देते. आता सध्या जे आहे ते खूप गरम आहे, तर मग गरमीमध्ये ठेवल्या ना की कसं असं चिपचिप होतात आणि घाम येतो आहे ना, मग त्या नाही खाऊशी वाटत. तर माझ्या इकडे तशी ठेवलं आहे. ती इकडं पाण्याची बॉटल भरून खिचडी होती थोडीशी खावत ते खाईन ते नाही. चला मी अगोदर जे आहेत आता माझी आंघोळ वगैरे करून घेते. इकडचं बघा राडा कसा आहे. चला हे इग्नोर करा. इकडचा इग्नोर करीत करीत जे आहे ते इकडचं आवरायचं आहे. टावेल आहे पण हे बघा सगळे मुलांचे कपडे आहेत. बस याच्या घड्या घालून ठेवायच्या आहेत. असं नाही की तिकडचं काम झालं तर इकडं दुसरं काहीच नसते, असं नसतं. आणि आता जे आहे तर बघा माझं आंघोळ वगैरे आवरलेले आहे आणि बाहेर जाण्यासाठी जे आहे तर मी रेडी झालेली आहे. मला थोडंसं काम आहे आज, त्यामुळे जे आहे तर बाहेर जायचं आहे. तर चाललेलं आहे आणि कामं पटकन आवरून घेतले की काय होतं माहिती का, तर लगेच हे होऊन जातं, आवरून जातं. आता बघूया घरी यायला किती वेळ लागतो किती नाही हे नाही सांगू शकते आता मी. आणि कामाच्या घाईमध्ये जे आहे तर स्वतःला पण आवरायला टाईम नाही भेटत आहे. आणि लाईट गेलेली आहे सध्या तरी. लाईटीला काय झालं आहे काय माहीत नाही मला. तर चला इकडचं जे आहे मुलीला पण शाळेमध्ये सोडायचं आहे. त्यानंतर जे आहे तर मग मी बाहेर जाणार आहे. तर अचानक जे आहे तर ठरलेलं आहे. कपडे वगैरे सगळं झालेलं आहे. मेन महत्त्वाचं जे आहे तर राहिलं आहे. तर माहीत आहे कुठं जर का बाहेर जायचं म्हणलं ना तर जाण्याच्या अगोदर आपलं जे काम आहे का नाही तर ते कधी होतं आणि कसं होतं त्याचाच लोड राहतो. तर असो चला हे प्रत्येकाच्या इथंच असतं. आता मी जे आहे तर जाणार आहे आणि खूप मला तर इथून जे आहे आज गरमी होत आहे, पाऊस नाही आहे. आणि माहीत आहे का गरमी झाली ना खूप लोड होतो. आणि इकडं काम जे आहे तर माझं पूर्ण आवरलेलं आहे. फक्त राहिलेलं आहे फरची पुसायची. आणि देवपूजेला आता काय 2-4 दिवस सुट्टीच आहे त्यामुळे टेन्शन नाही. तर किती घाम येत आहे मला बघितला ना. दार उघडते थोडंसं जरा बरं वाटेल. हा आज ऊन पडलं आहे त्यामुळं. आता काय काम आहे बाहेर कशासाठी जायचं आहे तर हे मी नाही सांगू शकत. पण मी जाणार आहे बाहेर आणि यायला किती लेट होईल हे नाही सांगू शकत आता मी. कारण की जायलाच इथून जे आहे तो खूप लेट म्हणजे टाईम लागणार आहे त्यासाठी. तर चला व्हिडिओ जर का आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना बाय.